लातूर महानगरपालिकेच्या नंतर आता चुरस वाढलेली आहे आणि रणधुमाळी सुरू झाली जिल्हा परिषद पंचायत समितीची. ज्यांनी तळागाळातल्या माणसाला विकास का असतो ते दाखवण्याचं काम केले ते आरती बालाजी भंडारे आपल्या सोबत येतं. मी सरपंचपदी विराजमान असताना जे काम तुम्ही केलेलं आहे ते तुमच्या नेतृत्वातून तुमचे काम करण्याची वृत्ती दिसून येते. तुमचं ध्येय हे काम आहे, लोकांच्या अपेक्षा हे काम आहे आणि मला हा विश्वास आहे की सगळेजण मला 100% त्या ताकदीनं निवडून देतीलच आणि मी त्यांच्या या अपेक्षांना त्यांची पूर्तता करून देणारच. मला सांगा, तुम्ही औराद नगरीचे लोकप्रिय सरपंच होता, लोकनियुक्त सरपंच होता. औराद नगरीमध्ये महिलांसाठी तुम्ही काय केलंय? मी प्रत्येक घरामध्ये नळ कसा पोहोचवला जाईल हे ध्येय समोर ठेवून मोठी योजना आखली. या 20 वर्षाच्या आमच्या या जे ध्येय होतं, जे काम होतं ते माझ्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. कोणताही प्रश्न असू द्या तिथं मी तत्पर नक्कीच असते. त्याच्या इव्हन जर अर्ध्या रात्री जरी फोन आला कोणत्या महिलेचा की मॅडम मुलगी डिलिव्हरी होत आहे पण गाडी नाही, त्या टायमाला माझ्या घरी ड्रायव्हर नव्हता, मी स्वतः त्या महिलेला घेऊन जाऊन दवाखान्यामध्ये घेऊन जाऊन त्यांची डिलिव्हरी साठी त्यांना मी हेल्प केली आणि मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे की मी नक्कीच ही निवडणूक पार करेन आणि नक्कीच माझ्या हातामध्ये विजयाचा झेंडा असणार आहे. वाढपे म्हणजे जर एखाद्या लग्नात जर वाढपे आपला असला, पंगत खूप जणांची बसलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर वाढपे असला असेल तर तो 2 गुलाबजामुन नक्कीच मला जास्त देईन, कारण तो माझा वाढपे आहे. माझा हेतू, माझं ध्येय सर्वप्रथम महिलांना समर्पित असणार आहे. मी प्रत्येक महिलेला त्यांच्या उद्योगामध्ये बचत गटाच्या माध्यमातून असो, लखपती दिदी या माध्यमातून असो अथवा अन्य काही दुसऱ्या योजना असो, मुलींची सेफ्टी, सध्या जे वातावरण चालू आहे मुलींची सेफ्टी, त्याबद्दल सुद्धा मी त्याच्यामध्ये लक्ष देईन. मी स्वतः लक्ष देईन की प्रत्येक महिला प्रत्येक जागी सेफ कशी राहील आणि प्रत्येक पुरुषासारखं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी कोणत्याही क्षेत्रात कशी उभी राहील त्या गोष्टीची मी नक्कीच काळजी घेईन. लातूर महानगरपालिकेच्या नंतर आता चुरस वाढलेली आहे आणि रणधुमाळी सुरू झाली जिल्हा परिषद पंचायत समितीची. आपण आलो आहोत औराद शहाजानी या जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून, ज्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली, त्याच्या महिला ज्याने आपल्या कार्यकाळात म्हणजे औराद नगरीचा विकासाचा कायपलट करण्याचा, ह्या नगरीचा विकास करण्याचा ध्येय संकल्पना ठेवून ज्यांनी तळागाळातल्या माणसाला विकास का असतो ते दाखवण्याचं काम केले ते आरती बालाजी भंडारे आपल्या सोबत येतं. खरं तर त्यांचा इतिहास फार मोठा आहे, परंतु त्यांची संकल्पना का असते तो विचारण्यासाठी आणि पुढे जिल्हा परिषदेसाठी त्यांनी काय करणार आहेत हे विचारण्यासाठी आपण आलो. प्रथम प्रतिक्रिया द्या की आज तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली, काय सांगा? सर्वप्रथम सर्व मायबाप जनतेला माझा नमस्कार. मी आरती बालाजीरावजी भंडारे, भारतीय जनता पार्टीकडून माझ्यावर आज औराद जिल्हा परिषद सर्कलची जिम्मेदारी देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम मी आदरणीय अक्का साहेब, आदरणीय अरविंदजी पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय आमदार संभाजीरावजी पाटील निलंगेकर साहेब आणि माझ्या सर्व सर्कलमधील सर्व मायबाप जनतेला माझ्याकडून साष्टांग आभार. सर्वप्रथम सर्वांनी मला मी या उमेदवारीसाठी योग्य आहे त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचे अगोदर आभार मानते. मला सांगा, आता तुम्ही उमेदवारी मिळण्याच्या अगोदर प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल म्हणजे औराद नगर जिल्हा परिषद गटातल्या सर्वच गावाला तुम्ही भेटी गाठीत केल्या, मग लोकांनी तुमची काय भावना व्यक्त केल्या किंवा लोकांनी काय प्रतिक्रिया दिली तुम्हाला? तर मी उमेदवारी ठरवण्याच्या अगोदर किंवा मी उमेदवार म्हणून थांबण्याच्या अगोदर मी काही लोकांपर्यंत, खेडेगावापर्यंत ज्या आमच्या सर्कलमध्ये आहेत किंवा या औरादमध्ये आहेत त्या लोकांपर्यंत मी अगोदर जाऊन चर्चा केली. त्या चर्चेच्या माध्यमातून मी जाऊन चर्चा करण्याच्या अगोदर लोकांचा मला कॉल आलेला की मॅडम तुम्हाला आम्हाला बोलायचं आहे. तर त्या लोकांच्या चर्चेतनं त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या की आरतीताई तुम्ही या उमेदवारीसाठी एकदम सक्षम उमेदवार ठरणार आहात, कारण तुमच्या हाताने तुमच्या कार्यकाळामध्ये मी सरपंचपदी विराजमान असताना जे काम तुम्ही केलेलं आहे
ते तुमच्या नेतृत्वातून तुमचे काम करण्याची वृत्ती दिसून येते. तुमचं ध्येय हे काम आहे. लोकांनी आम्हाला स्वतःला निदर्शनास आणून दिलं की तुमचं ध्येय काम आहे आणि आम्हाला असा उमेदवार हवाय की त्यांनी काम करावं. लोकांच्या अपेक्षा काय असतात? पक्ष हा दुसरी बाजू झाली. लोकांच्या अपेक्षा हे काम आहे, जे की माझ्या माध्यमातून थोडेफार कामं झालेले आहेत. लोक त्याबद्दल प्रभावित आहेत. त्या लोकांच्या मागणीमुळं मी या उमेदवारीसाठी थांबलेली आहे आणि लोकांची प्रतिक्रिया ही होती की तुम्ही थांबावं आणि तुमच्या माध्यमातून औराद नगरीचा आणि या आजूबाजूच्या खेडेगावचा, आमचे जे सर्कल आहेत त्या खेडेगावचा विकास तुमच्या हाताने 100% होईलच, अशी त्यांची सर्वांची सर्वांचा मानस होता. आणि त्यांच्या सर्वांच्या अपेक्षेमुळं मी आज इथं उभी आहे, या निवडणुकीच्या दारात आज उभी आहे. आणि मला हा विश्वास आहे की सगळेजण मला 100% त्या ताकदीनं निवडून देतीलच आणि मी त्यांच्या या अपेक्षांना त्यांची पूर्तता करून देणारच. निलंगा नगरपालिकेला महिला राज होतं, म्हणजे नियोजन समितीवरती पूर्ण महिला राज आला. सगळ्या महिला बसल्या. लाडक्या बहिणीला गिफ्ट म्हणून आमदार संभाजीराव पाटील अरविंद पाटील त्यांना बसवला. त्यावेळेस मकर संक्रांत होती. आता ही बातमी कळते की लातूर महानगरपालिकेवर महिला राज, म्हणजे महिलाही त्या ठिकाणी महापौर होणार आहे. एक राष्ट्रमाता आई जिजाऊंची लेक, मी सावित्रीबाईंची लेक, मी माता रमाईंची लेक, मी माता अहिल्याबाई होळकर यांची लेक आणि माता बीबी फातिमा यांची लेक. या सर्व महाराण्या म्हटलं तरी चालेल, महिलांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या विचार प्रत्येकामध्ये पोहोचवण्यासाठी आणि या औरादमध्ये आणि या पूर्ण औराद सर्कलमध्ये विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी मी आज इथं जिल्हा परिषद औराद शहाजानी गटातून उमेदवारी घेतलेली आहे आणि हे काम मी करून दाखवेनच. नक्की सर्वांच्या, प्रत्येक महिलांच्या प्रत्येक आवाजाला, एकेका हाकेला नक्कीच समोर घेऊन, नक्कीच त्यांच्या अपेक्षांना मी त्यांची पूर्तता करेन. मी एवढं सांगते. तुम्ही एवढं सांगताय, मला सांगा, तुम्ही औराद नगरीचे लोकप्रिय सरपंच होता, लोकनियुक्त सरपंच होता. औराद नगरीमध्ये महिलांसाठी तुम्ही काय केलंय? कोणत्या कामासाठी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या किंवा त्या समस्या जाणून घेतल्या किंवा त्यांना अडचणीमध्ये तुम्ही धावून गेलात? काय सांगा. सर्वप्रथम महिलांच्या बेसिक समस्या म्हणजे काय असते? प्रत्येक 80% महिला ही घरकाम करत असते. 80% महिला घरकाम करत असल्यामुळे सर्वात मेन सोर्स काय असतो? पाणी. औराद नगरीमध्ये पाण्याची फार टंचाई होती. त्या टंचाईला दूर करण्यासाठी मी प्रत्येक घरामध्ये नळ कसा पोहोचवला जाईल हे ध्येय समोर ठेवून मोठी योजना आखली. या 20 वर्षाच्या आमच्या या जे ध्येय होतं, जे काम होतं, ते माझ्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. प्रत्येक घरामध्ये नळ, हर घर नळ म्हणल्यासारखं प्रत्येक घरामध्ये नळ आहे आणि त्या पाणी पुरवठ्यामुळं प्रत्येक महिलाचं काम करणं, म्हणजे प्रत्येक काम महिलांचं पाण्यामध्येच असतं. 80% काम पाण्याशिवाय महिलांचं काम नसतं. त्या पाणी तिथपर्यंत पोहोचवल्यामुळं महिलांचं अर्ध काम कमी झालं. कमरेवर घागरी आणि डोक्यावरची घागरी ती सुटली महिलांची सुटली असं म्हणावं लागेल. ते काम केलंय. त्याच्या पलीकडे जाऊन महिलांचा सगळ्यात मोठा प्रश्न, कोणताही प्रश्न असू द्या, तिथं मी तत्पर नक्कीच असते. इव्हन जर अर्ध्या रात्री जरी फोन आला कोणत्या महिलेचा किंवा असं मॅडम आमच्याकडे गाडी नाही आहे, किंवा मला मागच 15 दिवसाखाली एक फोन आला होता की मॅडम मुलगी डिलिव्हरी होत आहे पण गाडी नाही. त्या टायमाला माझ्या घरी ड्रायव्हर नव्हता. मी स्वतः त्या महिलेला घेऊन जाऊन दवाखान्यामध्ये घेऊन जाऊन त्यांची डिलिव्हरी साठी त्यांना मी हेल्प केली. अक्षरशः ते खूप इम्प्रेस झाले. म्हणजे मी अशा प्रत्येक छोट्या छोट्या कामामध्ये, त्यांच्या अडचणीमध्ये मी धावून जाण्यासारखी आणि प्रत्येक तळागाळातील 18 पगड जाती धर्मातील महिलांना मी सहकार्य करत असते. त्याच्यामुळे महिलांचा कल माझ्याबद्दलचा, जरी मी कुठे गेले तरी एक आपुलकी, एक प्रेम त्यांच्याबद्दलचं सर्व मला दिसून येतं आणि त्यांच्या या भावनेमुळं मी आज इथं उभी आहे आणि मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे की मी नक्कीच ही निवडणूक पार करेन आणि नक्कीच माझ्या हातामध्ये विजयाचा झेंडा असणार आहे. मला सांगा, देशामध्ये आणि राज्यामध्ये जे समीकरण चालले, देशामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजप सरकार आहे, लातूरचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे,
निलंग्याचे आमदारही भारतीय जनता पार्टीचे आहेत. हे समीकरण कसं बघताय तुम्ही? हे जे समीकरण आहे, देशात, राज्यात, हां, देशात, राज्यात किंवा आपल्या जिल्ह्यात म्हणा किंवा इथं आपल्या निलंगा तालुक्यात म्हणा, जे समीकरण आहे ते खरं तर आता मला माझ्यासाठी एक योगदान म्हणजे एक वरदान म्हटलं तरी चालेल. जेणेकरून माझा मुख्य हेतू इथं येण्याचा तोच आहे. का? तर सर्व जे वाढपे बसलेले आहेत वर, जे आम्हाला देणार आहेत. वाढप्याचं वर्णन करा बरं कसं करतात. वाढपे म्हणजे जर एखाद्या लग्नात जर वाढपे आपला असला, पंगत खूप जणांची बसलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर वाढपे असला असेल तर तो 2 गुलाबजामुन नक्कीच मला जास्त देईन, कारण तो माझा वाढपे आहे. त्याच भावनेतून, त्याच संकल्पनेतून मी प्रेरित होऊन की बाबा माझा हेतू काय आहे इथं येण्याचा, म्हणजे माझा हेतू, मी एक सोशल वर्कर आहे. सोशल वर्कर म्हणजे काय नेमकं? पक्ष बाजूला राहिला, राजकारण बाजूला राहिलं, मी पहिल्यांदा एक सोशल वर्कर आहे. सोशल वर्करचं काम असतं की लोकांचं काम आणि लोकांचं हित. मी लोकांचं हित कसं करू शकते? जर मी एक सर्वसाधारण कुटुंबामधली महिला, मी जरी माझी स्वतःची सगळी प्रॉपर्टी जरी विकली तरी मी औराचं किंवा या सर्कलचं मी भलं करू शकणार नाही. पण जर मला आर्थिक मदत मोठ्या नेत्यांकडनं जर झाली, मोठ्या राजकीय नेत्यांकडनं झाली, तर नक्कीच मी या औरातचा आणि माझ्या सर्कलचा विकास 100% करू शकणार आहे. म्हणणं आहे की देशामध्ये नरेंद्रजी, राज्यामध्ये देवेंद्रजी, लातूरमध्ये शिवेंद्रजी आणि निलंग्यात शंभूभैया, येस, असं ना? सेम मला हे सांगायचं होतं. ते मला तुम्ही कंटिन्यू केलात. हे असल्यामुळं मी लोकांची अपेक्षा 100% पूर्ण करू शकते आणि करणारच. ही अपेक्षा, ही मी या ठिकाणी शब्द देते तुमच्या माध्यमातून की सर्वांचे मी प्रत्येक आश्वासन, मी दिलेले आश्वासन पूर्ण करायचं नक्कीच प्रयत्न करणारच. मला एक गोष्ट सांगा, शेवटचा एक प्रश्न विचारतो. तुमच्या सर्कलमध्ये जेवढे गावं आहेत त्या सर्व गावामध्ये सरपंच ही भारतीय जनता पार्टीचे आहेत. तुम्हाला अजून सोपं झालंय? नक्कीच मला त्या गोष्टीचाही खूप आनंद आहे की भारतीय जनता पार्टीचे सगळे सरपंच आहेत, त्याबद्दल मी अतिशय खुश आहे. मला नक्कीच त्यांचा ह्या इलेक्शनमध्ये मला त्यांचा फायदा होईलच. पण याच्यानंतर सुद्धा मी काम करत असताना मला खूप सोपं जाईल की बाबा आमच्या भारतीय जनता पार्टीचे सरपंच आहेत, तर नक्कीच मी त्यांना काम देण्यात खूप खुश राहणार आहे. नव्हे की बाबा ते भारतीय जनता पार्टीचे सरपंच असो वा नसो, माझा हेतू काम करण्याचा आहे. मी नक्कीच सर्वांची कामं करणार आहे आणि त्यातल्या त्यात सरपंच आहेत म्हणलं तर नक्कीच काम करणारच. मला एक सांगा, महिलांसाठी किंवा बचत गटासाठी तुम्ही काय करणार आहात? महिलांसाठी महिलांना ज्या पद्धतीने प्रोत्साहित करायचं किंवा महिलांना स्वावलंबी करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी तुम्ही त्या पद्धतीने महिलापर्यंत जाऊन जे बचत गटाची महिला आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहित करणं, त्यांना प्रवाहातून आणणं किंवा उद्योगाच्याकडे ओढणं, म्हणजे जे पापड्या असतील किंवा कपडे असतील किंवा जे काही गोष्टी असतील, खारुडी वगैरे बनवणे वगैरे, तर ह्यासाठी तुम्ही काय जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर अशा काही गोष्टी करणार आहात? नक्कीच. माझा हेतू, माझं ध्येय सर्वप्रथम महिलांना समर्पित असणार आहे. मी प्रत्येक महिलेला त्यांच्या उद्योगामध्ये बचत गटाच्या माध्यमातून असो, लखपती दिदी या माध्यमातून असो अथवा अन्य काही दुसऱ्या योजना असो, मेन म्हणजे लाडकी बहीण योजना, ह्या ज्या योजना आहेत तर मी प्रत्येक महिलापर्यंत अगोदरच पोहोचलेल्या आहेत. पण त्यातल्या त्यात माझ्या माध्यमातून मी प्रत्येक महिलांसाठी काम करण्याची नक्कीच वाट पाहेन त्यांच्यासाठी काम करण्याची. तर कोणतेही माध्यम असो, त्यांचा उद्योगाचं सक्षमीकरण करणं असो, त्यांना बचत गटाकडे प्रेरित करणं असो किंवा त्यांना उद्योगासाठी प्रेरित करणं असो किंवा स्वतः मी स्वावलंबी कशी होऊ शकते यासाठी मी त्यांना नक्कीच प्रोत्साहित करेन. आणखी त्याचबरोबर मेन गोष्ट मुलींची सेफ्टी, सध्या जे वातावरण चालू आहे मुलींची सेफ्टी, त्याबद्दल सुद्धा मी त्याच्यामध्ये लक्ष देईन. मी स्वतः लक्ष देईन की प्रत्येक महिला प्रत्येक जागी सेफ कशी राहील आणि प्रत्येक पुरुषासारखं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी कोणत्याही क्षेत्रात कशी उभी राहील त्या गोष्टीची मी नक्कीच काळजी घेईन. हे होते आरती बालाजी भंडारे, ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषद औराद शहाजानी गटातून उमेदवारी घेतलेली आहे.
खरं तर युती असल्यामुळे महिलांच्या संकल्पना, विकास संकल्पना आणि धडाडीची नेतृत्व बरं का, बोलायला घाबरणार नाही, काम करायला घाबरणार नाही आणि नागरिकांच्या अडचणीला धावून जाणारी ही युती. खरं तर तुम्हाला माहीत असेल, औराद शहाजनी गडातून प्रेरणा संभाजीराव पाटणकर यांना उमेदवारी द्या अशी मागणी होत होती. परंतु संभाजीराव पाटणकरांनी किंवा अरविंद पाटणकरांनी आपल्या घराणेशाहीला न वाढविता त्यांनी जे काम करू इच्छिते, ज्यांनी औराद नगरचा विकास केलेला आहे आणि ज्यांची इच्छा आहे की गावागावामध्ये जाऊन आपला महिला सक्षम करणं, स्वावलंबी करणं किंवा बचत गटाच्या माध्यमातून त्यांना एक उद्योग उभा करून देणं, एवढंच नव्हे तर विकास कसा आणता येईल याकडे लक्ष देणं त्यांचं ध्येय आणि संकल्पना आहे. अशा युती म्हणजे आरती बालाजी भंडारे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली. म्हणजे कार्यकर्त्याला प्राधान्य देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धती रणनीती असणार आहे, लोकांप्रती उत्साह कसा असणार आहे, कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करणार आहेत ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी असलम धारेकर, APN मराठी न्यूजसाठी औराद शहाजनी. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.